पहा, ड्रॉ रेक्टँगल. ABCD हा रेक्टँगल काढायचा आहे. तुम्हाला साईड दिलेली आहे, AB दिलेला आहे 6 आणि BC दिलेला आहे 4.5. पहा, आपल्याला प्रॉपर्टी माहिती आहे रेक्टँगलची. अपोजिट साइड्स ऑफ रेक्टँगल आर इक्वल. कशा असतात बेटा? इक्वल. समजा आपण एक रेक्टँगल काढूया. हे AB, सॉरी खाली हा AB, हा CD. AB जर 6 असेल तर CD सुद्धा किती असतो? 6 सेंटीमीटर. BC जर 4.5 असेल तर हे सुद्धा किती असतो? AD सुद्धा किती असतो? 4.5 सेंटीमीटर. म्हणजे लेंथ ऑफ AB इज इक्वल टू लेंथ ऑफ DC बरोबर 6 सेंटीमीटर. लेंथ ऑफ AD बरोबर लेंथ ऑफ BC बरोबर 4.5 सेंटीमीटर. ओके, आता हे झालं रफ मध्ये. आता काढता येईल आपल्याला. पहिल्यांदा बेस काढा. बेस कितीचा आहे सांगा बरं का सर? आपला जो बेस आहे तो बेस आहे 6चा. ओके, कितीचा काढायचा आपल्याला? 6चा. आणि एक प्रॉपर्टी तिथे लिहायची आहे. कोणती प्रॉपर्टी सांगा बरं का बेटा? ईच अँगल ऑफ रेक्टँगल किती डिग्री असतो सांगा बरं का? 90 डिग्री. हा ए आणि हा बी, दॅट इज 6 सेंटीमीटर. हे किती आहे सांगा इथून? 90 डिग्री. का? ईच अँगल ऑफ रेक्टँगल ऑफ हाऊ मेनी डिग्री? 90 डिग्री. हे सुद्धा किती आहे सांगा बरं का? 90 डिग्री. 2 तर पॉईंट मिळालेत. यस सर. पण हाईट किती आहे सांगा? 4.5. पहिल्या ह्याला काय करायचं? एक्सटेंड करून घ्यायचं. ठीक आहे. हा 90, हा 90. आता कितीचा चॉप मारायचा? 4.5चा. एवढा अशा प्रकारे. एवढा हे घ्या, इथं मारा, इथं घ्या, इथं मारा. झाले. ज्या ठिकाणी 2 लाईन मिळतात त्यांना जोडून घ्या. झालं. हे काय झालं तुमचं? रेक्टँगल. ओके, अशा प्रकारे तुम्ही काय काढू शकता? ABCD. हा 6, हा 6, हा 4.5 आणि हा सुद्धा 4.5 सेंटीमीटर. ठीक आहे.